करने के बारे में विचार किया था कि कॉलेजेस में जो स्टूडेंट्स की पढ़ाई में फैकल्टीज ध्यान नहीं दे रहे हैं, उसके कारण कोचिंग क्लासेस में स्टूडेंट्स जा रहे हैं जो कि उनके पढ़ाई के ऊपर ध्यान दे रहे हैं कोचिंग क्लास वाले, लेकिन छात्रों का कॉलेजेस में पढ़ाई नहीं हो रही है। ऐसे में आपने उस पर क्या विचार किया है? यामध्ये आपण विचार केला होता या प्रस्तावाचा सुद्धा, पण यामध्ये आपण जिल्हा परिषदच्या शाळा यांना व्यवस्थित डिजिटलायझेशन करण्याचा असा ठराव केला होता आणि जेणेकरून शाळांमध्ये जर व्यवस्थित सगळं राहिलं तर कोचिंगकडे जाण्याची आवश्यकता होणार नाही असं आपण ठरवलं होतं. आणि जे कोचिंगचा जो आहे तो चर्चा केल्यानंतर हा मुद्दा घ्यावा की नाही घ्यावा हा प्रश्नार्थक होता आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेणार आहोत. त्यामध्ये सुद्धा त्याच्या आधी विद्यार्थ्यांशी भेटी होईल, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक समस्या लक्षात येईल आणि हा जो प्रस्ताव आपण करत असतो कोणी एक व्यक्ती करत नसतो किंवा कोणा एका व्यक्तीच्या याच्यावर नसते, तर आपण सगळ्या स्टुडंटला एकत्रित घेऊन त्यांचे सजेशन घेऊन हा प्रस्ताव करतो आणि जेणेकरून आमच्या मागच्या प्रस्तावांमध्ये कुठले मुद्दे आलेले आहेत, त्याच्या मागच्या प्रस्तावामध्ये कुठले मुद्दे आलेले आहेत, त्या डिटेल्स घेऊन या प्रस्तावामध्ये रिपीट न व्हावे म्हणून आम्ही करत असतो. सामाजिक चतुर्थीमध्ये शाळांच्या अवतीभोवतीचे तंबाखूचे पदार्थ आणि त्याचे जे दुकानं चालतात त्याच्याबद्दल नाराजी आहे. काय स्थिती वाटते जे कारण त्याच्यामुळे व्यसनाधीनता विद्यार्थ्यांमध्ये वाढते. तुमचा विद्यार्थी परिषदेचा काय अनुभव आहे, काय मागणी आहे? शैक्षणिक परिसरामध्ये आपण जे म्हणत आहे की याची मागणी आपण तेच म्हणतात, व्यसनाधीनता निर्मूलनासाठी लागू असलेल्या कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी. म्हणजे जो कायदा बनलेला आहे त्या कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली तर सगळं व्यवस्थित होईल. हा, येस. एक परिचय मैं आप सबके सामने रखना चाहूंगी। आप हैं डॉक्टर अभय मुग्दल सर। वीएमवी कॉलेज में आप प्राचार्य हैं और वर्तमान में आपके पास नागपुर महानगर अध्यक्ष ऐसा दायित्व है। डॉक्टर मुग्दल सर, मैं आपसे ये जानना चाहूंगा, जो बाहर में ट्यूशंस पढ़ाए जाते हैं स्टूडेंट्स को, उन पर काफी दबाव डाला जाता है ट्यूशंस का, जिससे वे सुसाइड करने पर मजबूर हो जाते हैं। तो ऐसे में एबीवीपी की अगर मैं बात करूं तो इस पर क्या कार्रवाई की जाएगी, क्या रूपरेखा है? देखिए, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अपने आप में एक ऐसा अनूठा संगठन है कि जिसमें विद्यार्थियों को केवल कक्षा तक ही सीमित नहीं रखा जाता, तो उसको विविध आयामों पर भी विद्यार्थियों के साथ में उनको प्रशिक्षण दिया जाता है और समाज में उनको खुले तौर पर काम करने का मौका भी मिलता है। तो आप जिस तरह का दबाव की बात कर रहे हैं, अगर विद्यार्थी परिषद का अगर वो कार्यकर्ता है तो निश्चित रूप से इस दबाव में आता नहीं है वो। अगर हम सामान्य विद्यार्थी की बात करें तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने हरदम अपने इस एजेंडे पर मुद्दा रखा है कि जो प्राइवेट कोचिंग क्लासेस है